स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना आणि मार्गशीर्ष गुरुवार महिन्याच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. अगदी खूप लवकर व्हिडिओला बसलेले आहे, 7:45 वाजलेले आहेत. मात्र आधी व्हिडिओ करून घ्यावा, म्हणजे मला आज सत्यनारायणाची पूजा देखील आजपासून करायची आहे. आणि मुळात म्हणजे स्वामी सारामृताचे पारायण आपले चालू आहेत. गुरुवार मार्गशीर्षची पूजा आहे, म्हणजे आज अख्खा दिवस आणि संध्याकाळ सेवेत जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओला पुन्हा वेळ नाही, म्हणून सकाळीच व्हिडिओ करून घेत आहे. बऱ्याच माझ्या मैत्रिणींचे, ताईदादांचे कमेंट आले की मार्गशीर्षमध्ये स्वामींची करण्याची काहीतरी आम्हाला सेवा द्या, सेवा सांगा जी आम्ही मार्गशीर्ष गुरुवारी करू शकतो. तर तुम्हाला आज तीच सेवा सांगण्यासाठी मी आलेली आहे. आणि अगदी सुंदर व्हिडिओ आहे आणि खूप छान अनुभव आहेत. माझे स्वतःचे थोडे अनुभव त्यात मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या आयुष्याचं कसं सोनं केलं स्वामींनी तेही मी सांगणार आहे. हे बघा, आयुष्याचं सोनं केलं याचा अर्थ माझा बँक बॅलन्स वाढला किंवा माझ्याकडे खूप सोनं आहे, पैसे आहे असं नाही. आत्ताच्याही काळात माझ्याकडं अगदी सगळं काही मोजकं आहे, खूप काही भरभरून माझ्याकडे नाही. अगदी जर तुम्ही म्हणाल तर मी खरं सांगते की माझ्याकडे आजही फक्त एक चप्पलचा जोड आहे आणि तोही वर्ष होऊन गेलेला आहे. थोडक्यात काय सांगायचं आहे मला तुम्हाला की सुख म्हणजे काय असतं. माझ्याकडे भरपूर चप्पल आहेत, भरपूर पर्स आहेत, भरपूर कपडे आहेत किंवा खूप सारे पैसे आहेत, माझ्याकडे 20-25 तोळे सोने, याला म्हणत नाहीत सुख. तर मी मानसिक सुखी आहे, मी मानसिक शांत आहे, माझ्या घरातलं वातावरण आनंदी आहे, माझी मुलं निरोगी आहेत, माझं कुटुंब निरोगी आहे, ह्याला म्हणतात सुख. आणि गरजेपुरता पैसा हा तर प्रत्येकालाच पाहिजे असतो. त्यामुळं गरजेपुरता पैसा आमच्याकडे येत आहे, ह्या सगळ्याला महत्त्व आहे स्वामी सेवेमध्ये. लक्षात घ्या, प्रत्येक सुख हे पैशात मोजू नका. लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा नाही, तर लक्ष्मी म्हणजे मानसिक सुख, समाधान, घरातील आनंद, घरातल्या सगळ्यांचे चेहरे हास्य असलेले, घरात कोणाचेही वाद नाहीत, असं घर म्हणजे गोकुळ म्हटलं जातं. आणि अशा घरामध्ये लक्ष्मी स्वतःहून येते. त्यासाठी खरंच कोणत्या सेवांची पण गरज लागत नाही. ज्या घरात दानधर्म केला जातो, ज्या घरात स्त्रियांना खुश ठेवलं जातं, मुलींना खुश ठेवलं जातं, आईला खुश ठेवलं जातं, बहिणींना खुश ठेवलं जातं, ज्या घरातली स्त्री खळखळून हसते, तुम्ही नेहमी हे वाक्य ऐकत आलेलं आहात, त्या घरामध्ये लक्ष्मीची कमतरता भासत नाही. त्यासाठी तुम्ही कुठलीही सेवा तासनतास करू नका. फक्त घरातल्या स्त्रियांना खुश ठेवा, आनंदी ठेवा आणि त्यांच्या थोडं म्हणण्यासारखं वागून बघा, त्यांच्या कलेनं वागून बघा. तरीही सेवा ही सेवा आहे, म्हणून तुम्हाला काही सेवा देणार आहे. आजपासून, आज गुरुवार आहे, सोन्यासारखा दिवस आहे, मार्गशीर्षमधला गुरुवार आहे. आजपासून तुम्ही स्वामी सारामृताचे 5, 11, 21, 51, 108 असे संकल्पयुक्त पारायण करू शकता. आणि ही खूप उच्च कोटीची सेवा आहे. सगळ्या स्वामी सेवेत जर काही मोठं असेल तर ते माझ्या मते स्वामी सारामृत आहे. माझ्या आयुष्यात म्हणजे मी स्वामी सेवेत खूप लहानपणापासून आहे. मी वयाच्या 12व्या वर्षापासून, मी नाही, स्वामी करून घेत आहेत माझ्याकडनं. स्वामींनी माझ्याकडून वयाच्या 12व्या वर्षीपासून सेवा करून घेतली आहे. मात्र त्याचं फळ मला खूप लेट भेटलं. खूप परीक्षा घेतल्या, खूप यातना सोसल्या, खूप उलतापालत आयुष्यामध्ये झाली, खूप काही घटना घडल्या. मात्र या 3-4 वर्षामध्ये, अगदी कोरोना काळात सुद्धा माझे हाल झाले नाहीत. माझ्या आयुष्यामध्ये सुख निर्माण झालं. माझ्या आयुष्यामध्ये म्हणाल तर आर्थिक पण प्रगती झाली, म्हणाल तर मानसिक पण प्रगती झाली. तुम्ही बघताय आत्ता काही का विना स्वतःच्या 4 रूम माझ्या झाल्या. भले त्या वडल्यावरची जागेत असू दे, पण त्याचं बांधकाम झालं. हे सगळं झालं, या सगळ्या सेवा स्वामी सारामृतामुळे झाल्या. अखिला म्हणजे माझ्या मुलाला योग्य ठिकाणी ॲडमिशन मिळालं, त्याचं करिअर चालू झालं. ओवीचे पहिले 2 वर्ष आमचे इतके बिकट गेले होते की ती सतत ॲडमिट असायची. ओवी सतत ॲडमिट असायची. तिला कावीळ, तिला अनेक त्रासांनी, न्यूमोनिया, असे अनेक त्रास तिच्या मागं होते. असं नाही की मी स्वामी सेवा करत नव्हते, तरीही माझी परीक्षा घेतली जात होती. त्यातूनही मी तरले गेले. ती फक्त आणि फक्त आज स्वामी सेवेमुळे. स्वामी सारामृत आणि रोज फक्त स्वामींचं नाव जाता येता, चालता फिरता, तोंडात नाव, झोपताना उठताना स्वामी धन्यवाद, स्वामी माफी असावी, सगळं काही. स्वामी मी बाहेर जाते, स्वामी मी आले,
स्वामी मला अक्कलकोटला बोलवा, हे सगळं काही मी स्वामींशी बोलते आणि स्वामी सारामृत मी दररोज नित्य नियमानं पठण करतेच करते. आत्तासुद्धा 21चं आता आपले 7 सगळ्यांचे झाले आहेत कालच, अजून 14 बाकी आहेत आणि हे झाल्यानंतर मी आता 108चं करणार आहे. 108चं मी पहिल्यांदाच करते. 5, 7, 11, 21पर्यंतचे झालेले आहेत. मात्र 51 आणि 108 अजूनही माझं झालं नाही, पण ह्याच्या पुढची सेवा माझीही तीच असणार आहे, 108 दिवसाची पारायणाची सेवा. मात्र त्याला तुम्हाला घरातून सपोर्ट हवा आहे, कारण जेव्हा आपल्याला फक्त बाळ हवं असतं, म्हणजे संतती प्राप्तीसाठी जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो त्यावेळेस ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालतं. मात्र जेव्हा आपण 7, 11, 21, 51, 108 अशी पारायणं करतो तेव्हा घरामधून तुम्हाला तुमच्या पतीची साथ हवी आहे, कारण संकल्पयुक्त पारायणात पहिली अट असते ती ब्रह्मचर्य पालनाची. फक्त ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हा नियम तोडला तरी चालतो. बाकी सगळ्यांनी संकल्पयुक्त केलं तर. मात्र तुम्ही असंच देवासमोर बसला आहात आणि म्हटलं आहात की स्वामी माझ्याकडून 108 पारायण करून घ्या, माझ्याकडून 51 पारायण करून घ्या, माझ्याकडून 21 पारायण करून घ्या, अशा वेळेस तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. मात्र जेव्हा संकल्पयुक्त म्हणजे हातात फूल, अक्षता, पाणी हे सगळं घेऊन आपण बोलतो, देवाशी आपण एक बंधन घालतो, देवाला आपण एक वचन देतो की मी असं असं करत आहे, त्यावेळेस ब्रह्मचर्य आणि मांसाहार या 2च अटी आणि परान्न शक्यतो, परान्नाचं काही फारसं नाही आहे, पण या अटी तुम्हाला पाळायलाच पाहिजेत, म्हणजे पाळायलाच पाहिजेत. आता पारायण कसं करायचं बघूया, सांगते तुम्हाला. संकल्पयुक्त पारायण कसं करायचं हे मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे. तर संकल्पयुक्त पारायण हे सगळ्यात पहिल्यांदा पारायणासाठी तुम्हाला लागणार आहे स्वामी सारामृत ग्रंथ, जो तुम्हाला केंद्रामध्ये मिळतो किंवा धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळतो. आता सध्या मी करत आहे ते 21 पारायणाचा संकल्प, तसाच तुम्ही 5 पारायणाचा संकल्प करू शकता. ज्या अगदीच स्त्रियांना वेळ नाही आहे त्या 51, 21चं नाही करू शकत, अशा स्त्रियांनी 5 संकल्प, 5चं करावं, 7चं करावं, 11चं करावं, 21चं करावं किंवा 51, 108चं करावं. इतक्या लाभदायी सेवा आहेत या की तुम्ही फक्त करून बघा आणि तुमच्या आयुष्याचं नाही सोनं झालं किंवा तुमच्या आयुष्यात नाही फरक पडला तर मला सांगा. आजच गुरुवार आहे, आज तुम्हाला संध्याकाळी किंवा आत्ता जेव्हा जमेल फक्त 12 ते 12:30 या काळामध्ये पूजा करत नाहीत, कारण तो दत्त भिक्षेचा कालावधी असतो. या सेवा म्हणजे ही सेवा फक्त 12 ते 12:30 या वेळेत सोडून कधीही तुम्ही देवासमोर बसा, संकल्प करा. संकल्प कसा करायचा हे नवीन स्वामी सेवेकरांना मी सांगते. हातात पाणी घ्या, अक्षता घ्या, हातामध्ये फूल घ्या, तुमचं नाव, तुमचं गोत्र, तुमची जन्मदिवस, तुमचा जन्मतारीख हे सगळं घ्या. तुम्ही कुठे राहता हे देखील त्यामध्ये बोला आणि त्यानंतर मी स्वामी आजपासून 21 पारायण, 5 पारायण, 7 पारायण, 11 पारायण करणार आहे. जे काही करणार आहात त्याचा संकल्प घ्या, ते पाणी तांबणामध्ये सोडा, ते पाणी झाडाला घाला. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वाचायचं आहे स्वामी स्तवन, जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. स्वामी स्तवन वाचून झाल्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ यांची तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर पारायणामधील अध्याय 1 तुम्हाला वाचायचा आहे. केंद्रामध्ये जो ग्रंथ मिळतो हा फक्त पाऊण तासामध्ये पठण म्हणजे वाचून होतो. पहिला अध्याय इथं सुरू होतो की लगेच दुसऱ्या पानावर दुसरा अध्याय चालू होतो. अशा प्रकारे पारायण म्हणजे काय, 1 ते 21 अध्याय एका जागेवर बसून, एका वेळेत एका जागेवर बसून पठण करणं ह्याला पारायण म्हणतात. तर अशा प्रकारे तुम्हाला आजपासून 5, 7, 11, 21 किंवा 51 पारायणांचा संकल्प करायचा आहे. आता नियम आणि अटी काय आहेत? घरामध्ये मांसाहार संकल्पयुक्त करणार असाल तर पूर्णपणे मांसाहार बंद, मद्यपान बंद आणि ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन हे तुम्हाला करावंच लागेल जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत असाल. मात्र नुसतंच तुम्ही सेवा म्हणून करत असाल किंवा संकल्प न धरता करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, मांसाहार घरातल्यांनी केलं तरी चालेल, तुम्ही करायचा नाहीये आणि मद्यपान शेवटी तुमच्या हातात नाही, कारण आपण स्त्रिया तर यातलं काहीच करत नाही, बाहेरचं करून येणाऱ्याला आपण अडवू शकत नाही. त्यामुळे सेवा मनापासून करा, जास्त नियम अटींमध्ये पडू नका. स्वच्छता, मन स्वच्छ ठेवा, मन शुद्ध ठेवा, निंदा नालस्ती करू नका. स्वामी सेवेचा पहिला भाग आहे. कोणाचीही निंदा नालस्ती, कोणाच्याही माघारी काही वाईट बोलणे या गोष्टी करायच्या नाहीत.
त्याचप्रमाणे कर्म चांगले करायचे, कष्टात कमी पडायचं नाही. बघा तुम्हाला स्वामींची कशातही कमी पडणार नाही. आता ह्याच्यासाठी कोणती पूजा मांडणी आहे का, तर ह्याच्यासाठी कोणतीही पूजा मांडणी नाही आहे. रोज स्वामींचा अभिषेक झाला पाहिजे. पाणी, पंचामृत पाणी किंवा नुसत्या पाण्याने जरी श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्ही अभिषेक केलात तरी चालेल. स्वामींना स्वच्छ पुसा. स्वामींचं आवडीचं अत्तर आहे हिना अत्तर त्यांना लावा. त्यांना वस्त्र घाला. त्यांना झेंडूचं आणि पिवळ्या चाफ्याचं फूल अत्यंत प्रिय आहे, ते तुम्ही त्यांना घाला. धूप दीप तुपाचा एक दिवा लावा आणि पारायणाला सुरुवात करा. बाकी तुम्हाला काही करायचं नाहीये. बघा तुम्हाला जितक्या 5 पासून 108 पर्यंतचा संकल्प करा. कमीत कमी 5 पारायण तरी मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही करालच, अशी तुमच्याकडून आशा व्यक्त करते. आणि आजचा छोटासा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.